आज मी तुमच्यासोबत मस्त भन्नाट आणि टेस्टी मटरच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात। तर मी इथं घेतलेले आहेत 1 वाटी मटर, फ्रेश मटर आहेत। मटरला सगळ्यात अगोदर आता आपल्याला वाफलून घ्यायचं आहे। पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाण्यामध्ये मटर टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान 10 मिनिट हे मटर मध्यम गॅसवर शिजून घ्यायचे। जोपर्यंत मटर शिजत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची आहे। मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत आणि बारीक सरीत कांदे कट करून घ्यायचे आहेत। जेवढे तुम्हाला बारीक कट करता येतील तेवढे इथं कांदे बारीकसर कट करून घ्या। आणि कांदे कट केल्यानंतर इथं मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो देखील असंच आपल्याला एकदम बारीकसर कट करून घालायचं आहे, कारण भाजीमध्ये मी इथं टोमॅटोची आणि कांद्याची पेस्ट नाही वापरणार, डायरेक्ट असंच आपल्याला कट केलेलं टोमॅटो आणि कांदा वापरायचं आहे। म्हणून जितकं बारीक होईल तेवढं बारीकसर इथं कांदा टोमॅटो कट करून घ्यायचं। तर इथं कांदा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे। तर इथं मी घेतलेलं आहे थोडंसं खोबरं, सोबत अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ते देखील खोबऱ्यात टाकून घेतलेलं आहे। तर इथं मी सुरुवातीला उकळात कुटून घ्यायला घेतलं होतं, पण खोबरंही मला भाजीत घालायचं होतं म्हणून थोडंच मी उकळात आवडधुबडं कुटलं होतं। तर ते मी खोबऱ्यासोबत अद्रक आणि लसूण कोथिंबीर टाकून घेतली, मग छान सर्वांची फाईन पेस्ट तयार करून घेतली। तोपर्यंत इथं माझे मटर शिजलेले होते, तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट इथं मटर झालेले आहेत। आता घेऊयात भाजी बनवायला। भाजी बनवण्यासाठी कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल छान गरम झालं, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि कांदा जो आपण कट करून घेतलेला होता तो कांदा टाकून घ्यायचा आणि छान लो टू मिडियम गॅसवर 2-3 मिनिट कांदा तेलात परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की लगेचच जे खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीरची आपण पेस्ट करून ठेवलेली होती ती पेस्ट टाकायची आणि छान 2-3 मिनिट गॅस मध्यम ठेवून मध्यम गॅसवर कांद्यासोबत ही पेस्ट देखील परतून घ्यायची। पेस्ट परतून झाली की लगेचच इथं टोमॅटो टाकून घ्यायचं आणि टोमॅटो देखील छान 1-2 मिनिट सर्व जिन्नससोबत फ्राय करून घ्यायचं। छान 2-3 मिनिटात टोमॅटो देखील फ्राय होतं। टोमॅटो वगैरे सर्व जिन्नस छान परतून झाल्या की लगेचच आता आपण इथं पावडर मसाले ॲड करणार आहोत। पावडर मसाल्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट, 2 चमचे धना जिरा पावडर, सोबत हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा। मसाले छान पेस्ट सोबत मिक्स करून घ्यायचे। वाफलून घेतलेले मटर टाकून घ्यायचे। भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने पाणी ॲड करायचं, नंतर चवीनुसार मीठ टाकायचं। भाजीला उकळी फुटली की 2 चमचे शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घ्यायचा। गॅस लो टू मिडियम ठेवायचा। लो टू मिडियम गॅसवर छान 5-6 मिनिट भाजी शिजून घ्यायची, नंतर पूर्ण गॅस कमी करून 2-3 मिनिट ठेवायची। वरतून कोथिंबीर टाकून गरमागरम मटरची भाजी खाण्यासाठी तयार झालेली असेल। तुम्ही एक वेळेस तुमच्या घरी या पद्धतीने मटरची भाजी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करूनच जा।